सजली अवघी धरती पाहण्यास तुमची कीर्ती, तुम्ही येणार म्हटल्यावर नसनसत भरले स्फूर्ती, आतुरता फक्त आगमनाची कारण चतुर्थी आमच्या गणेशाची. गणेश उत्सवाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज सकाळ सकाळी आहे ना इडलीचे बॅटर फेटत होते, कारण की डोसे बनवायचे होते. तर अगोदर चहा बनवायला ठेवला, एकीकडे बटाटे उकडायला ठेवले होते. पटकन नाश्त्याचं उरकून घ्यावं म्हटलं, कारण की मग बाकीची तयारी वगैरे सगळीच करायची बाकी होती. मी डोसा किंवा उत्तप्पा नॉर्मल तव्यावरच करते, नॉनस्टिकीचा तवा यूज करत नाही, कारण की तो छोटाही पडतो आणि त्याच्यात व्यवस्थित मला जमतही नाही. तर अगोदर पाणी शिंपडून घ्यायचं, नंतर थोडंसं तेल पसरवून घ्यायचं. एकदम छान जाळीदार असे डोसे होतात. आणि हे रेडीमेड पीठ आहे बरं का, घरी बनवलेलं नाही आहे. ह्याच्यामध्ये जास्त पातळ करायचं नाही आहे आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही, मीडियम ठेवायचं, मग छान स्पॉन्जी होतात. जाळी फुटे पाहू शकता, अशा प्रकारचा आपला डोसा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी सगळे डोसे इकडं 5-7 असे बनवून ठेवलेले आहेत. एकदम पातळ कागदासारखे झालेले आहेत डोसे सगळे. डोशासोबत खायला बटाट्याची चटणी केलेली आहे, पिवळा बटाटा बनवलेला आहे. आज गणेश चतुर्थी आहे, त्यानिमित्त इकडं उकडीचे मोदक बनवायचे आहेत मला. तर तांदळाच्या पिठापासून बनवणार आहे. 2 ते 3 तास तांदूळ भिजायला टाकले, त्यानंतर मग मी इकडे चाळणीत नितळून ठेवले. हा तांदूळ आहे ना इंद्रायणी तांदूळ होता. तर तांदूळाचं आणि नाश्त्याचं सगळं झाल्याच्या नंतर हॉल बाकी होता साफसफाई करण्याचा. तर आज त्यांनी घरी होते, तर त्यांच्याकडून मी हॉल पुसून घेतला. मेन म्हणजे आजची घरातली देवपूजा राहिलेली होती आणि यावेळेस देवपूजा उरकून घेतलेली आहे. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. कितीही घरात कामं राहिली असली तरी स्वामींचं दर्शन आणि सेवा केल्याशिवाय दिवस जात नाही. आणि आज खूप प्रसन्न वाटतंय घरामध्ये. जी स्वामींसाठी शाल आणली होती ना, ती आयुषने काढून ठेवली आणि दुसरी घातली होती, कारण की त्याला ती गणपती बाप्पाला वापरायची होती. तर इकडं खूप सारे फुलं आणलेले दादांनी, तर हार बनवायचा होता घरीच. तांदूळ एकदम असे ओलेच राहिलेले, त्यामुळे मी आता सुती कपड्यावर घालते. तर आम्ही गणपती सिलेक्ट करायला आलेलो. बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पा पाहिले, पण एक गणपती बाप्पा आवडलेले, पण त्याची कॉस्ट एकदमच त्याच्यापेक्षा रेंजपेक्षा खूप जास्त सांगितलेली. मग पुढे ज्या स्टॉलला गेलेलो. कोणता गणपती घेतला आम्ही ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारच आहे. गेल्या वर्षीची गणपती बाप्पाची मूर्ती खूप मोठी आहे बरं का. तर ह्यावेळेस एकदम छोटंसं गणपती घ्यायचं होतं, कारण की गेल्या वर्षीची गणपतीची मूर्ती विसर्जन केलेली नव्हती, तशीच होती. कितीही लहान गणपती घ्यायचा म्हटलं तर आयुषचं मन कोणत्याच गणपतीमध्ये लागतच नव्हतं, कारण की त्याला सगळ्यात मोठा गणपती पाहिजे असायचा. पण ऑलरेडी घरामध्ये एक मोठा होता आणि परत आणखी एक मोठा घेणं ही योग्य नव्हतं. वरचा ऑरेंज बी छान दिसते. गेला नाही, गेलाय. गणपती दिसला खूप सुंदर अशा आकर्षक गणपती बाप्पाच्या मूर्त्या होत्या, पण आम्ही कोणती सिलेक्ट केली आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे, कारण की आज मी पूर्ण व्हिडिओ अपलोड करत नाही आहे, याचा दुसरा पार्ट येणार आहे. तर आम्ही एक सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती सिलेक्ट केलेली आहे आणि आम्ही घरी आणलेली आहे. तर पाहू शकता, त्याला चेहरा झाकून घेतलेला आहे. आजचा व्हिडिओ खूप लॉंग होत होता, त्याच्यामुळे उकडीच्या मोदकचा व्हिडिओ आणि गणपतीच्या आगमनाची तयारी वगैरे सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये पाहायला भेटेलच. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते आहे, कारण की वेळही तेवढा पुरत नव्हता, कारण की कामाची दगदग वगैरे खूप जास्त झालेली.
त्याच्यामुळे एवढाच व्हिडिओ एडिट केला होता. घरी आल्याच्यानंतर हार बनवले आणि त्यानंतर बाकीची तयारी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.